आले होते. तर तो व्यक्ती आहे ज्याला चटके दिलेले, तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा त्या व्हिडिओमधून दिसतंय. काय भूमिका आहे आता तुमची? नाही, मला नाही माहिती त्याबद्दल. पण हे खरं असेल तर अवघड आहे. हे जर खरं असेल, देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या, तर मग अवघड आहे. ह्यो विषय अवघड होऊन जाईल. कारण माता अहिल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिरं बांधलेले आहेत. आणि आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे. गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत आहे. कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघड आहे. आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय, कोणचा आहे मला माहीत नाही, पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला. हे कुठला आहे काय माहिती नाही याची. कुठलाही मुद्दाम दाखवतो. आपण जरा 1 मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावून जर दाखवला तर बरं होईल. कोण आहे तो त्या व्हिडिओमध्ये? कोण आहे काय मला काय माहिती नाही, परंतु हे मला मी हिंदू धर्माचा कट्टर आहे, त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय. म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दामहून दाखवतोय. हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे. हा महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अश्लील चाळे सुरू येतं. अश्लील चाळे हे सुरू येतं. अश्लील चाळे सुरू येतं. आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही. अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिरं उभा केलीत. आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो, आम्हाला काय देणं घेणं नाही याचं, कोणाचा असो, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे. विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाय नंदीदेवाच्या बाजूनं ठेवलेत. नंदीदेवाच्या बाजूनं दोन्ही पाय ठेवलेत आणि ते अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय. हा कोण आहे काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. विटंबना करणं ही कलंक आहे. अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा, आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय. म्हणून म्हणतो मी, देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे. याच्यावरती हा कोणे शोधून तातडीनं काढून, नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे. आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे. मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो. मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे. मोका लागला पाहिजे. हा कोणी पण असू द्या, कुठला आहे काय आहे याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता. आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे. त्याच्यात अशी एक चर्चा कानावर येते सोशल मीडियामधून, ज्या काही पोस्ट आम्ही पत्रकार वाचतो आहोत त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला जालन्यामध्ये चटके देण्यात आले. मी खात्री केलेली नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही. मी खात्री करतो, परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे. हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार, शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार, अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार. हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार. कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही. आपली हिंदू संस्कृती, दैवत हिंदुत्वाचं आहे. महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आहेत. आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असली तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. जिथं असन तिथं याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं. कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते, खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबाकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ की आता यावरती बोला. आपलं कुलदैवत महादेव आहे, कुलदैवत महादेव आहे.
आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली, तो कोण आहे काय आहे हे शोधून काढला पाहिजे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले पूजापाठासाठी. तिथं पूजापाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन तिथं धिंगाणा घालणं, त्या मंदिरात पवित्रता भंग करणं, हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चैन खोलणं, ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं, हे 100% शोधून काढलं पाहिजे. हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या, पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही, अजिबात सुट्टी देता कामा नाही. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक. आणि हा कोण आहे ना, याला डायरेक्ट मोक्या खाली घ्या. हे कोणी पण असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, ती जाती फेतीचा संबंध नाही देवापाशी. कारण आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो, दारू पिऊन त्याच्यावरती पडलं जातं, ही कुठला व्हिडिओ आहे हे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, गृह मंत्रालयाने शोधून काढावा. हा जर जालना जिल्ह्यातला असेल तर जालना जिल्ह्यातल्या एसपीने आणि कलेक्टरने तातडीने ऍक्शन घेऊन ही शोधून काढावा. ही काय प्रकार आहे, हे कोणते संस्कार आहेत हिंदू धर्माचे, त्याच्या कुटुंबाला सुद्धा एसपी साहेबांनी विचारावे. मग तो जालना जिल्ह्यातला असो, संभाजीनगर जिल्ह्यातला असो, तो बीड जिल्ह्यातला. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवारांना, माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे, हे अधिवेशन सुरू आहे सध्या, या काळात आपण दिलेले शब्द मराठा आरक्षणाच्या बाबतचे आपण पूर्ण करा. मी रोज वेळोवेळी तुम्हाला ही आठवण करून देतोय, तुम्हाला स्मरण करून देतोय. येणारा पुढचा काळ तुमच्यासाठी मग मी खडतड आणणार, हे सुद्धा मी जाहीरपणानं सांगतो. याला काय धमकी फमकी समजू नका, कारण मला माझ्या समाजापेक्षा मोठं काही नाही. आज समाजाच्या लेकराच्या अनेक अडचणी आहेत, त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न तुम्ही आणखीनही सोडवला नाही. 2.5 वर्ष होत आलेत, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1 वर्ष होऊन गेले, तरी तुम्ही आणखीनही त्यावर कुठलंही कार्य केलं नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमची मूळ मागणी 29 ऑगस्टपासूनची आहे, आंदोलन सुरू केलेल्या अंतरवलीला त्या दिवसापासून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे. मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना सरसकट या राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मराठा आणि कुणबी एक ही मूळ मागणी, त्या मागणीवर आम्ही ठाम आहेत, आणखीनही लांब गेलेलो नाहीत आणि जाणार सुद्धा नाहीत. तसा 2004चा एक अध्यादेश सुद्धा आहे की मराठा आणि कुणबी एक हे म्हणून, तत्सम जात म्हणून मराठ्यांची आहे. आपण या राज्यातला सगळा मराठा हा शेती व्यवसाय करणारा असल्यामुळं त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, हा एक भाग. दुसरं, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1 वर्ष उलटून गेले, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी याच अधिवेशनात. तिसरं असं की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, औंध संस्थांचे पुरावे हे तातडीनं लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी याच अधिवेशनात, ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे. मी वारंवार मुद्दाम होऊन विनंती करतोय, यात आमची भाषा तुम्ही समजून घ्या. पुन्हा हे काय झालं म्हणायला नको, कारण माझा एक स्वभाव, मी एकदा उतारलो तर मागे सरकत नाही. कारण आम्हाला आझादीच आणखीन मिळालेली नाहीये, आमचं हक्काचं आरक्षण असूनही आम्हाला दिलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळं एकदा जर आझादीचं वादळ जर डोक्यात घुसलं तर इथून पाठीमागे इंग्रजाला, निजामाला कसं जावं लागलं हे सगळ्यांना माहिती. म्हणून आमच्या लेकरापेक्षा आम्हाला मोठं काय नाही. आमच्या लेकरा बाळांचे आमच्या डोळ्यात एकटा वाटोळे व्हायला लागलेत, आम्ही सहन करणार नाही. म्हणून पुढचे आंदोलन आम्हाला करण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. 8-9 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत. केसेस मागं घेऊ, 8 दिवसात घेऊ, 15 दिवसात घेऊ असं म्हणता म्हणता 2.5 वर्ष झाले. काही राज्यातली अंतरवालीसह केस मागं घेतले नाही, उलट विनाकारण मराठ्यांच्या आंदोलकाला त्रास दिला जातोय. हे सुद्धा समजून घ्या.
बलिदान गेलेल्या मराठा समाजाच्या कुटुंबाला आणखीनही निधी आणि नोकऱ्या दिलेल्या नाहीत, त्या तातडीने देण्यात याव्यात. त्याची अंमलबजावणी याच अधिवेशनात झाली पाहिजे. आपण शिंदे साहेबाची ज्येष्ठी शिंदे साहेबाची समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करत नाही. मराठ्यांना तुम्ही खोटं बोलून फसू नका. नुसती मुदतवाढ दिली, गोड गोड बोलून मराठ्यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी न खेळता शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करावं. कक्ष स्थापन करावे. ज्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आदेश तातडीनं करा. त्याची अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्याला करायला लावा. व्हॅलिडिटी दिली जात नाही. जिल्ह्यात पण नाही, आणि आपण विभागवारी एक माणूस दिलाय तो पण नाही. राज्यात 4 दिलेत, तेही काम करत नाहीत. ही विनंती आहे. अशा ज्या आमच्या 8-9 मागण्या तुमच्याकडे दिल्यात, याच अधिवेशनाच्या काळात तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. गॅजेटियर सगळ्याची सगळे याच अधिवेशनात लागू करण्यात आलेच पाहिजेत. ही आमची भूमिका आहे. नसता आंदोलनाच्या पवित्र्यात जर एकदा गेलो तर मग मागं हटणार नाही. काहीही एकही शब्द यावर बोलत नाही, विषय सुद्धा नाही. साधा अधिवेशनात 5 दिवस झाले. पुन्हा एकदा चॅनलच्या बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारालाही सांगतो, आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या आमदार खासदारांना मंत्र्यांना सुद्धा सांगतो, अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय आपण प्रचंड ताकदीनं लावून धरावा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं देऊन तुमच्याकडे आशेने बघतायत, सगळ्या आमदाराकडे मंत्र्यांकडे, की आपल्या आरक्षणाचा विषय मांडून मार्गी काढतील. कारण जर तुम्ही मांडलं नाही तर या आमदाराला आणि मंत्र्यांना आणि खासदारांना सुद्धा की तुम्हाला पुन्हा गावाकडे जायचंय, मराठा समाज तुम्हाला प्रश्न विचारणारे आमच्या आरक्षणाचा प्रश्न का मांडला नाही. सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी स्पष्टपणानं भूमिका मांडावी की या राज्यातला मराठा आणि कुणबी एक आहे, सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. हीच मागणी सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी करावी. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलीत, मतदान केलंय, त्यामुळे त्यांचं मन जिंकत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तडीस नेऊन अंमलबजावणी करायला लावून आणि तो मुद्दा मांडून, जर तुम्ही मांडला नाही तर उद्या तुम्हाला उत्तर गावागावात मराठी विचारणार आहेत आमदाराला आणि मंत्र्यांना. दुसरी मागणी आमदार आणि मंत्र्यांना विनंतीपूर्वक आहे की 3ही गॅजेटियर, हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि औंध संस्थांचे पुरावे हे तातडीनं याच अधिवेशनात लागू करावेत, म्हणून आपण आवाज उठवावा. सगळ्यांनी हा मुद्दा आमदार मंत्र्यांनी घेतला पाहिजे. जर तुम्ही घेतला नाही तर मतदानाची आठवण मराठी गावागावात आल्याच्या नंतर तुम्हाला करून देणार आहेत. तुमच्या लेकराचं कल्याण झालं आमदार मंत्र्यांच्या, पण आमच्या लेकरांचं वाटोळं करायसाठी तुम्ही आमच्याकडून मतदान घेतलंय की काय, ह्यो प्रश्न मराठी गावागावाकडे आल्याच्या नंतर तुम्हाला विचारणार आहेत. राज्यातल्या लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले, तेही विषय मार्गी निघाला पाहिजे. आणि शेवटचा, तुम्ही एसीबीसी आरक्षण दिलं मुख्यमंत्री साहेब, परंतु तिथं शिष्यवृत्तीचं ऑप्शनच नाहीये. पोरांकडून 100% फीस घेतली जाते, 100%. कारण तो ऑप्शन तातडीनं लागू करण्यात यावा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एसीबीसीच्या. आणि ओबीसीच्या धर्तीवरती एसीबीसी सवलती लागू करण्याचं याच अधिवेशनात तातडीनं तुम्ही अंमलबजावणीचे आदेश द्या. कारण 31 तारखेपर्यंतच शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याची मुदत आहे. पुन्हा त्या पोरांना 100% फीस भरावं लागेल, तर मग एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी दिलंय का, मग हा सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे. म्हणून एसीबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना तातडीनं लागू करा. आणि मुलीचं मोफत शिक्षण केलंय त्याची सुद्धा अंमलबजावणी करा, ती पण झालेली नाही. प्रशांत नाही किंवा कुठलं आहे काय आहे हे तातडीनं शोधून काढावं. आणि हा कोण आहे हाही शोधून काढावा. ना याला मोक्याखाली घ्यावं, कडक कठोर कारवाई याच्यावर करावी. असले सुटता कामा नाही. नसता आम्हाला मग याच्यावरती आवाज उठवावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना आज ह्यो व्हिडिओ सांगण्यात येणार आहे, शिंदे साहेबाला विशेष करून देण्यात येणार आहे, अजित दादालाही देण्यात येणार आहे. आणि त्या महान नेत्यांकडं, महान नेता खूप बुद्धिवादी, खूप इवळतो, असा इवळतो की त्याला मागचा आजार झालाय, असा इवळतो. येवल्याचा तो खूप इवळतो. देशमुखांच्या टायमाला नाही इवळला, सोमनाथ सूर्यवंशी टायमाला नाही इवळला, लय इवळतो. तेव्हाच पाजर फुटतो त्याला. जातीवादाचा विष कालणारा ह्या करणाऱ्यांपेक्षा हा जास्त दोषी आहे.
आम्ही ओरिजिनल आहेत, कधी समर्थन करत नाहीत कशाच, आणि उभ्या आयुष्यात पिढ्यांना पार करणार नाहीत. पिढ्यांना पार चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाहीत. अस्सल आहेत आम्ही. पण फक्त काही काही नेत्याला फक्त युवळायला लागतं, जाती विष कालायला लागतं. येवल्याचा फक्त विष कालायला पाहिजे. हा, भाजप सरकारला डाग येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे युवळायला चालू करतो. असा आवाज काढितो की बघायचं काम नाही. जस का याला लय चिड आहे, लय राग आहे, मागचं पुढचं काही बघत नाही. इतका भरबाटल्याला विचारायचा नको वय रे, तो वय झालंय. इतक्या भरबाटल्याला आणि जातीनं द्वेषानं भरभटलेल्या विचाराने नको जगू, लय वय झालंय, ज्येष्ठात जा, सन्मानात जा जरा. इतकं विष कालवणं चांगलं नाही. भाजप सरकारला तो हमेशा जाती विष पेरून डाग लावतोस. तो हमेशा अजितदादा पवारांना डाग लावतो हमेशा. तो सरकार अडचणीत आणतो हमेशा. छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो, कलंक लावतो, सरकार अडचणीत आणतो, हमेशा आणतो तू. हे चांगलं नाही. तो हमेशा आणतो भुजबळ, तो हमेशा आणतो. वय काय झालंय, आपण काय बोललं पाहिजे, काय जातीचा रंग द्यायचा, कशा मॅटर लावी. जेव केला ना त्याला भरायलाच लावायचं, असं नियत पाहिजे छगन भुजबळ. तो अशी नियत पाहिजे की कोणत्या जातीचा असू दे, चुकला त्याला करायलाच लावायचं, त्याला सजा झाली पाहिजे, अशी भूमिका पाहिजे. आम्ही कशा भूमिका घेतो हो. परत सुद्धा आमच्या एका माणसाला, जातीचं नाव नाही घेत, दुसऱ्या जातीच्या माणसाने इतकं मारलंय, बेकार व्हिडिओ 2 महिने झाले, आम्ही नाही ओढलं त्याच्यात. का? जातीवादा कोण त्याच्याकडे बघायचं नाही. कुठलं मॅटर झालं त्याच्याकडे जातीवादाने का बघता रे? हा, तुम्ही असं शोधत राहणार जातीवादाच्या याच्यातून, आम्ही सापडून आणणार. मग तुमचे हे वळण पाडायचं राज्यात तुम्हाला. त्याला तुम्हाला माणुसकीचं वळण नाही द्यायचं का? राज्यात कुठलं मॅटर झालं त्याची चूक आहे, तर आपण कधी समर्थन नाही करायचं. जातीचं म्हणलं की असं याला उकाळ्याच फुटतात तुम्हाला लगेच, आणि असे तुटूनच पडता. अरे त्याला ते वळण नाही द्यायचं. उलट आपण हिंदू धर्मातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका बाजून राहायचं आणि चूक करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं. हे वळण पाडायचं. तुम्ही ते वळण नाही पाडत. आमच्या जातीचं आहे, आमच्या जातीच्याला मराठ्याच्या जातीनं असं केलं. अरे यार, त्याला जातीत काय बोलता रे? त्याला न्याय द्यायचा बघा, जातीवाद करायचा नका बघू. त्याला न्याय द्यायचा बघा, जातीवाद करायचा नका बघू. तुम्हाला जातीवादाचे हौस आहे जास्त न्यायापेक्षा. ही उलटी खोपडीची भूमिका सोडून द्या, वळण पाडू नका. तुम्ही आज तुमच्या जातीचं बोलताल, उद्या मग आम्ही बी काही शोधणार, आमचे बी लोक, आणि मग लगेच जातीवरच जाणार. म्हणजे हे वळण पाडायचं. तुम्हाला सत्यता शोधा आणि बोला. कोणी समर्थन करत नाही, कधीच समर्थन करत नाही. पण ह्या छगन भुजबळला उभ्या आयुष्यात सवय लागलेली. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटोळं केलं. आडवा पडतो, जन्मल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो. आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो, धनगरांचं खातो, मायक्रो ओबीसीचं खातो, ओबीसीचं खातो, सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो. इतका विष कालवतो तू, इतका विषारी तू द्वेषानं भरल्याला. आता बी नुसतं बोंबल तू. अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा? लेकराला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत उतरायला पाहिजे. जातीचा रंग. भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. अजितदादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमेशा छगन भुजबळ करतो. माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला, अजितदादांना सुद्धा, हा व्हिडिओ कुठला आहे गृह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर, आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा. आता याच अधिवेशनात मोक्या खाली का हा कोण येते, यांनी नंदी देवाची विटंबना केली. हा कोण आहे? हो पिंडीवर झोपलाय, कोणी आम्हाला माहित नाही. शोधायचं काम आता पोलिसांचं आहे. तातडीने याच्यावर आणि याच्या परिवारावर सुद्धा कडक कारवाई करायची आणि याला मोक्या खाली घ्यायचं. यांनी देवदेवतांची विटंबना केली म्हणून 307 दाखल करायच्यावर. ह्यो कोण असं आम्हाला माहिती नाही. हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी आवाज उठवा.
आपल्या देवाची विटंबना केली. कुलदैवत हे आपलं महादेव, राजमाता अहिल्या देवींनी मंदिरांचे जीर्णोद्धार केलेत आणि मंदिरं खुले केलेत पूजा पाठासाठी, की असले असशील चाळे करायसाठी राजमाता अहिल्या देवींनी आपल्याला मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला नाही. ह्यो नंदी देवाच्या पाठीवर बसलाय, पाठीमागून बसलाय, पाठीमागून यांनी चेन काढली, असशील चाळे करतोय. तिथं महिला बसलेल्या आहेत. आमच्या हिंदू धर्माच्या लोकांना नंदी देवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं, तर लोक मध्ये एक होम आहे, त्या होमाचं दर्शन घेतायत, पण हा दर्शन सुद्धा घेऊ देत नाही. हा कोण व्यक्ती आहे तो, ही फुल वक्तव्य केलं म्हणून चर्चा झाली होती. तर त्याला कोर्टामधून जामीन मिळालाय, अंतरिम जामीन, आणि अशी माहिती विरोधकांनी समोर आणलेली आहे की त्याच्या जामिनाला विरोध केला नाही किंवा त्या संदर्भातलं कुठलं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी किंवा सरकारच्या बाजूने कोर्टात मांडलंच गेलं नाही. मी 5-7 दिवसापूर्वी सांगितलं ना, सगळ्या सोयऱ्यावर कारवाई होत नाही. सगळ्या सोयऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कारवाई होत नाही, ते करत पण नाहीत आणि त्यांना ते सहज वाटतं. महापुरुषांचा अपमान झालेला ते सहज नेतात. फक्त महापुरुषांचं नाव निवडून येण्यापुरतं घेतलं जातं. हे सत्य आणि सत्य बोललं पाहिजे आणि मी सत्य बोलतो. मी जे सत्य आहे ते बोलतो. त्यांनी जर काम केलं तर कौतुक सुद्धा करतो, पण आपण सत्य ते मांडतो म्हणून मी लोकांच्या मनातलं बोलतो. लोकांच्या मनातलं बोलतो. तो सोलापूरकर काहीतरी त्याच्यावर कारवाई होणार नाही, ते कोरडकर का काय त्याच्यावर कारवाई होणार नाही, हे करणारच नाही. मात्र दुसऱ्यांचे कुणाचे असू द्या, पुरावा नसला मोके लाव, काही लावणार मग दुसऱ्याच्याला, नसत बसत तरी बसविणार त्याला अटक व्हायचं. त्याचे ते पुरावे नसले तरी करतात. फक्त दुसऱ्याचं पाहिजे. तिरस्कार आणि द्वेषानं भरलेलं काम ताबडतोब केलं जातं. पण जे सत्य, छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला, वाईट बोललं गेलं, घाणेरडं बोललं गेलं, त्याला मात्र जेलात सोडून धडा नाही शिकविणार. शेवटी जनता धडा शिकविणारच आहे एक ना एक दिवस. शेवटी आता किती दिवस सहन होणार? एकदा संयम सुटला की लोकच नीट करणार आहेत आणि यांना नीट करावंच लागणार आहे, त्याशिवाय ठेपायला येणार नाही. इथून पुढं महापुरुषांची, देवदेवतांचा अशी जर काही विटंबना झाली, काही बोलले, तर डायरेक्ट यांना मोक्या खाली घेतलं पाहिजे. सगळ्यांना मोका कायदा हाच नव्यानं देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी लावलाच पाहिजे. नवीन कायदा तयार केला पाहिजे. कोणी विटंबना केली, महापुरुषांची असो किंवा देवदेवतांची असो, त्याला मोक्याखाली घ्यायचं आणि कायम जेलमध्ये सडवायचं त्याला. ही कायदा नव्यानं पारित या अधिवेशनात सरकारनं करावाच, देवदेवतासाठी आणि महापुरुषांसाठी. तुम्ही देवदेवतांना मानत असाल तर ह्यो कायदा पारितच करा, कडक कायदा पारित करा, कडक. म्हणजे कोर्टवर मोक्का लावा अशी मागणी आहे तुमची? देवदेवतांचे, महापुरुषांचे विटंबना करणाऱ्या कोणी पण असू द्या, जात पीत नाही, कोणी पण असू द्या, डायरेक्ट मोक्या खाली घ्यायचं. इथून मग त्याच्या अशी जर कडक कारवाई केली तर इथून पुढं महापुरुषांची, देवदेवतांची विटंबना होणार नाही. लोक भीतीत. दुसरा एक व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागला आहे, जो जालना जिल्ह्यात संभाजी महाराजांसोबत केली आणि संभाजी महाराजांचा धर्म, हे निव्वळ मूर्खपणा आहे हो. राजांशी स्वतःची तुलना करून पाठ बडून घ्यायची. तुम्हाला जितकं चांगलं चांगलं म्हणतात लोक, तितकं तुम्ही वाईट शब्द वापरून वाईट वळणावर चाललात, वाईट संस्काराकडे चाललात. काही लोक म्हणत असतात काम चांगलं केल्यावर चांगलं आहे, असू द्या कोणत्या पक्षात चांगला लढतो. आता हे असल्या गरळी वाकायच्या का? राजांबरोबर स्वतःची तुलना करायची? हे सगळे हे जे आहेत ना, छत्रपती शिवरायावर बोलणारे, जे सोलापूरकर, ते कोरटकर, हे आता पिंडीवरती विटंबना करणारा, हे नवीन कायदाच कडक मोक्यासारखा झाला पाहिजे. मोकाच कायदा ठेवा कडक. यांना मोक्या खाली घ्यायचं, यांच्यावर लगेच त्यांची साथ करायची आणि याला मोक्या खाली घ्यायचं. यांनी देवताला अश्लीलतेचं कळत गाठणारा हा मोगाचा प्रकार आहे. व्हिडिओतला कुठला आहे आता माहित नाही. SP साहेब 100% आता ते शोधून काढणार. नसता आरोपीच्या पिंजऱ्यात SP साहेबाला जावं लागणार आहे. आमच्या देवदेवतांची विटंबना होऊन कडक ऍक्शन घेत नाहीत, जेरबंद करत नाहीत, म्हणून पोलिस सुद्धा आता धडा शिकवणार आहे कोण याला. हे नाटकबाज लोक आहेत. हे बोलताना वेगळं बोलतात, करताना वेगळं करतात. खोड जिरणार. पोलीस प्रशासन पिंडीवर नंदी देवाची विटंबना करणारे अश्लील चाळे करते, तिथं यांची खोड SP साहेब जिरणार म्हणजे जिरणार, 100% जिरणार, खात्रीनं सांगतो.
आणि जिरलीच पाहिजे खोड. दुसरं तिची संभाजी महाराजांचं त्यांचं रक्षण केलेलं आहे. आम्ही ही विटंबना सहन करणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, याला लवकर जेरबंद करा, याला मोक्याखाली घ्या आणि याच्यावर 307 दाखल करा. वातावरण गढूळ होऊ देऊ नका. भयंकर अशी मोठी शंभू महादेवाची पिंडीची आणि नंदीदेवाची विटंबना आहे. हिंदू धर्म हे कदापि सहन करणार नाही. चलो, धन्यवाद. नाही नाही ते जसांचा एक कार्यकर्ता आहे खोक्याहून फक्त व्हायरल होतोय, त्यांनी पण बेदम मारहाण केली आहे. तर नाही तर प्राणी पक्षी खाणाऱ्या वगैरे असं भरपूर आरोप होत आहे त्याच्यावर. काय असतं दादा, तुम्ही सरकार म्हणून आणि पोलीस प्रशासन म्हणून जरा कडक भूमिका घ्या. कडक काहीच होणार नाही. यांना असं नीट करा ना. हे बघा, आपण असे आहेत की आपण कधीच समर्थन करत नाही. यांतल्यावर अशा कडक कारवाई करा की हे सरडेच पाहिजे. तो चटके दिलेत एका बांधवाला, जालना जिल्ह्यातल्या चटके दिलेत. कधीच आम्ही आरोपीचं समर्थन नाही करणार. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे, सुट्टी नाही, शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुम्ही जे आता कोण म्हणलात खोक्या का स्वक्या, हे गेमच वाजले पाहिजे त्यांचे. पोलिसांचा असा वचक तयार झाला पाहिजे, वचक. त्या चटके देणाऱ्या लोकांचं सुद्धा आम्ही समर्थन केलं नाही, कधीच करणार नाहीत आयुष्यात. चुकीला चुकच, चुकीला चुकच, असे आमचे संस्कार आहेत. आम्ही अस्सल आहेत. आम्ही जातीवाद करत नाहीत. लोकांना वाटतं जातीवाद करून दंगली झाल्या पाहिजेत. आम्ही अजिबात जातीवाद करत नाहीत, कधी करणार सुद्धा नाहीत. चटके देणारा कोण असन त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि तो कोणी तिकडचा तो खोक्या, कोणालाही सुट्टी नाही झाली पाहिजे. सगळ्यांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर हे असे आमच्या देवतांची विटंबना करणारे कोण आहेत हे सुद्धा शोधून काढले पाहिजेत. एसपींनी तातडीनं, एसपी साहेबांनी तातडीनं ऍक्शन घेतले पाहिजे, जेरबंद केलं पाहिजे. आमच्या देवतांची विटंबना झाली. डबल भूमिकेत प्रशासनानं कधीच वागायचं नाही. बाकीच्या मॅटरमध्ये तातडीनं गुन्हे दाखल केले जातात. तसेच हिंदू धर्माच्या देवतांची विटंबना झाली, तातडीनं त्याच्यावर गुन्हा दाखल करून जेरबंद केले पाहिजेत. हे कोण आहे हे पहिला शोधा लवकर. कोणत्या जिल्ह्यातलं मॅटर आहे, कुठलं आहे, काय, सुट्टी नाही. धन्यवाद. दुसरे प्रश्न किंवा हा जो इतिहास आहे हा खरा आहे का काय, ह्याच्याबद्दलचं तुमचं आकलन, अनुमान, अभ्यास काय आहे? नाही, आज ते बोलायचा विषय नाही. दुसरं, भैयाजी जोशी आहेत RSS चे, ते म्हणले की मुंबईमध्ये आता मराठीच बोलण्याची गरज नाही किंवा कुठली भाषा आली तरी चालते, मराठी येणं गरजेचं नाही. नाही, सध्या फडणवीस साहेबांचे लोक जाणीवपूर्वक बोलतात, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण गोरगरिबांची, बाकीच्या गोरगरीब हिंदूंवरती होती. हिंदू त्यांना एका बाजूला निवडून येऊस तर शेप पाहिजे, एकीकडून शेप पाहिजे, एक पण पाहिजे, आणि एकीकडून खुनं पण केले जातात, एकीकडून त्यांच्यावर अन्याय पण होतो, एकीकडून त्यांना न्याय पण दिला जात नाही. एक साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर अगोदर मात्र यांना लाडकी बहीण होती आणि आज ती बहीण नाही आहे. आता त्यावेळेस देताना कसले निकष लावले नाही, सरसकट मतदान घेऊस तर दिले. म्हणजे मी त्याही वेळेस सांगत होतो माता मावल्यांना की ही फसवी आहे. पण बरं झालं, अनुभवातून माणूस पुढे शिकत असतो. कारण पुढे निवडणुका आहेत आणखीन. आरक्षणात कसं फसवलं आम्हालाही, केसेसमध्ये कसं फसवलं, सगळ्या स्वारीचं अंमलबजावणीत कसं फसवलं, हे लय दिवस सहन नाही होत. हे द्वेषानं, जातीय विषानं बरबाटलेले त्या छगन भुजबळासारखे जवळ धरायचे. त्यांनी सरकारला डाग लावला सगळा. फडणवीस साहेबांचा सरकारला मरणाचा जातीवाद करून डाग लावतो, अजितदादांना डाग लावतो. हे असले लोक जवळ ठेवायचे. मग त्या लोकांना कळतं की हे जाणून बुजून सरकारमध्ये यांना ठेवतात आणि मग लोक फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतात. फडणवीस साहेब प्रत्येक वेळेस चूक करतात, प्रत्येक वेळेस. हे असले लोक जवळ ठेवायचे. हे जातीय द्वेष पसरीत येत आणि मग त्यांना परत उपरती येते. फडणवीस साहेबाला काय चुकच केलं बा की हे उगच ठुले, अजितदादांना वाटतं हे उगच ठुले असले विषारी. हे असल्या लोकांमुळं खेळ पांगवतो सरकारचा.
सरकारने असले लोक जवळ ठेवू नये. वडिलांच्या न्यायाच्या निषेधार्थ मोर्चा निघतो, त्याच्यात ती वैभवी देशमुख सुद्धा सहभागी होणार आहे आणि तो अजित पवारांना जाब विचारण्यासाठी हा मोर्चा बारामतीत येणार आहे. मी त्याबद्दलची नाही माहिती घेतली, आजच माहिती मिळाली. मला दादा धन्यवाद. धन्यवाद दादा.